नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारासाठी अतिशय मोठी गुड न्यूज आलेली आहे। आता बांधकाम कामगारांना त्यांच्या मोबाईलमधून त्यांचं स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येणार आहे। या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची मोठी बातमी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। कारण की बरेचसे बांधकाम कामगार नोंदणी करतात परंतु त्यांना स्मार्ट कार्ड भेटत नाही आहे। तर या ठिकाणी पहा, त्यांना जे आहे ते ज्यांच्या बांधकाम कामगाराकडे स्मार्ट कार्ड नाही आहे तर त्या स्वतः त्यांच्या मोबाईलमधून स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येणार आहे। आत्तापर्यंत जे आहे ते मोबाईलमध्ये स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येत नव्हतं, डायरेक्टली ऑफिसला जाऊन ते स्मार्ट कार्ड घेऊन यावं लागत होतं। परंतु आता तसं काही करायची गरज नाही आहे। ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही ते डाउनलोड करू शकतात, ज्यांच्याकडे आहे ते पण डाउनलोड करू शकतात। तर मित्रांनो, स्मार्ट कार्ड महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये ज्यांनी काही नोंदणी केलेली आहे ते सर्व बांधकाम कामगार या ठिकाणी स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकतात स्वतःच्या मोबाईलमधून। ते कसं करायचं संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, कारण की अशाच बांधकाम कामगाराची नवनवीन योजनांविषयी माहिती आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि बघूयात की बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करता येतं। तर या ठिकाणी पहा, अगोदर बघूयात की बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड काढल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे भेटतात। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला स्मार्ट कार्ड तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते फायदे भेटतात। तर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांचं लग्न झालं नसेल तर त्यांच्या पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये त्यांना भेटतात। तर या ठिकाणी पहा, हे स्मार्ट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असे अनेक फायदे भेटतात, ते आपण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना जर मुलं असतील आणि ते मुलं शाळेत जात असतील तर त्या मुलांना पण या ठिकाणी पहा त्यांचा लाभ घेता येतो त्या स्मार्ट कार्डचा। तर या ठिकाणी पहा, इयत्ता 1ली ते 7वीसाठी 2,500 रुपये त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात। इयत्ता 1ली ते 7वीला जर मुलं असतील तर त्यांच्या बँकेमध्ये 2,500 रुपये जमा होतात आणि जर मुलं 8वी ते 10वीच्या वर्गात असतील तर त्यांना 5,000 रुपये भेटतात। आणि त्यासाठी तुम्हाला आवश्यक पात्रता काय आहे तर किमान 75% अथवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर पाहू शकतात, जर मुलं बांधकाम कामगाराची 10वी किंवा 12वीमध्ये शिकत असतील तर त्यांना 10वी किंवा 12वीमध्ये 50 किंवा 50पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 10,000 रुपये ट्रान्सफर केले जातात। तर अशा स्कॉलरशिपच्या अनेक योजना आहेत की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी अनेक सोयीसुविधा आहेत। तर या ठिकाणी पहा, जर त्यांची मुलं 11वी 12वी शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये भेटतात। 11वी 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात। आणि जर बांधकाम कामगाराची मुलं पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रति वर्ष 20,000 रुपये नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू म्हणजे बांधकाम कामगाराची जर पत्नी शिक्षण घेत असतील तर त्यांना पण या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेता येतो। हे 20,000 रुपये त्यांच्या पत्नींना पण भेटू शकतात असं या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्यानंतर पहा, बांधकाम कामगाराची मुलं अनेक योजनांच्या या ठिकाणी जर बांधकाम कामगाराची मुलं या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात। आणि त्यानंतर बांधकाम कामगाराची मुलं अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष 60,000 रुपये त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा होऊ शकतात। आणि जर बांधकाम कामगाराची पत्नी जर अशा प्रकारचे कुठलं शिक्षण घेत असतील तर त्यांना पण या ठिकाणी हे लागू असणार आहे योजना। तर या ठिकाणी पहा, अशा अनेक योजना आहेत। आणि जर बांधकाम कामगाराचे घर पक्का नसेल, कच्चा असेल घर, त्या बांधकाम कामगारांना घरकुलचा लाभ देखील दिला जातो। जर बांधकाम कामगार ग्रामीण भागात राहत असतील तर त्यांना जे आहे ते अटल बांधकाम कामगार आवास योजनामार्फत अर्थसहाय्य 2,00,000 रुपये दिले जातात। आणि जर बांधकाम कामगार शहरी भागात राहत असतील तर त्या बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत शहरी अर्थसहाय्य जे आहे ते 2,00,000 रुपये दिले जातात। तर या ठिकाणी पहा, असे अनेक फायदे बांधकाम कामगारांना त्या स्मार्ट कार्डाचे होणार आहेत। तर स्मार्ट कार्ड कशा प्रकारचे डाउनलोड करायचं आपण थोडक्यात बघूयात। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते पहिल्या मुख पृष्ठावर जाऊयात आणि बांधकाम कामगारांना जे आहे ते पहिल्यांदा त्यांचं स्मार्ट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते बघणार आहोत की बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन भेटणार आहेत, परंतु आपल्याला त्यापैकी जे आहे ते बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा यावरती क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्हाला पाहू शकतात, जर बांधकाम कामगाराला जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी इथे करू शकतात।
जर बांधकाम कामगारांना कुठल्या स्कॉलरशिपसाठी किंवा कुठल्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी करू शकतात. बांधकाम कामगारांना जर नूतनीकरण म्हणजेच रिन्यूअल करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करू शकतात. परंतु आपल्याला जे आहे ते बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यामुळे जे आहे ते आपण बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा ह्या ऑप्शनवरती जे आहे ते आपण क्लिक करणार आहोत. तर या ठिकाणी आपण क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, त्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते आपल्या बांधकाम कामगाराचं जे आहे ते आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. परंतु आधार कार्ड नंबर कोणता टाकायचा, जो बांधकाम कामगाराचा आहे तो टाका. आणि तो पण या ठिकाणी पहा, त्यांचा जो चालू मोबाईल नंबर नोंदणी करताना दिलता तो या ठिकाणी टाकायचा आहे. नोंदणी करताना दिलेला आधार कार्ड नंबर, नोंदणी करताना दिलेला मोबाईल नंबर हे दोन्ही पण आपण या ठिकाणी टाकून घेणार. पहा, आपण जे आहे ते आधार कार्ड नंबर टाकला बांधकाम कामगाराचा आणि मोबाईल नंबर पण बांधकाम कामगाराचा टाकलेला आहे. आता त्यानंतर आपलं कुठलं काम राहतं ते म्हणजे आपल्याला प्रोसीड टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, प्रोसीड टू फॉर्म क्लिक केल्यानंतर आपल्या जो मोबाईल नंबर दिलता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. या ठिकाणी पाहू शकतात त्या नंबरचे आपल्याला या ठिकाणी 4 अंक दिसत आहेत शेवटचे. ह्या मोबाईलवरती आपल्याला जे आहे ते OTP आलेला असेल. तो OTP आपल्याला जे आहे ते या ठिकाणी एंटर OTP ह्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. आता या ठिकाणी पहा, बऱ्याच वेळेस बांधकाम कामगारांना पहिल्यांदा OTP पाठवल्यानंतर OTP येत नाही आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला जे आहे ते रिसेंट OTP आपल्याला ऑप्शन दिसते. तर या ठिकाणी पहा, ह्या रिसेंट OTPवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहता आपल्याला OTP येऊ शकतो, कारण की पहिल्यांदा OTP येत नाही काही वेळेस. त्यामुळं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लाईव्ह आपल्यासमोर OTP आलेला आहे. तो OTP आपण कॉपी केलेला आहे. तो कॉपी केलेला OTP आपल्याला एंटर OTP यामध्ये टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा, OTP पण आपण टाकलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी OTP टाकलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो व्हॅलिडेट OTP ऑप्शन दिसत आहे ह्या व्हॅलिडेट OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जे आहे ते आपल्यासमोर बांधकाम कामगाराचे जे आहे ते BOC प्रोफाईल ओपन झालेले आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला इथंच ऑप्शन दिसणार आहे की आपल्याला आपलं जे स्मार्ट कार्ड आहे बांधकाम कामगाराचं ते डाउनलोड करता येणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराची संपूर्ण माहिती भेटणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण ही माहिती घेऊ शकतात. तर या ठिकाणी पहा, मी काही तुम्हाला सांगणार नाही, फक्त आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे की स्मार्ट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे की ई कार्ड या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी तुम्ही ई कार्ड जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला या ठिकाणी ई कार्ड यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, आपण यावरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी पहा, क्लिक केलेलं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते कार्ड येणार आहे. तर या ठिकाणी हे कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला स्पष्ट दिसत नाही आहे काय कारणास्तव सिक्युरिटीमुळे बांधकाम कामगाराचे स्मार्ट कार्ड क्लिअर दिसत नाही. तुमचं स्मार्ट कार्ड तुम्ही क्लिअर पाहू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे ते एक स्मार्ट कार्ड दिसणार आहे. परंतु या ठिकाणी पहा, आणखीन या ठिकाणी जे बांधकाम कामगार ॲक्टिव्ह आहेत अशाच बांधकाम कामगारांना हे स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. तर या ठिकाणी